प्रभू येशू 5,000 लोकांना जीव घालतो. योहान वर्तमान 6 अध्यायामध्ये ही घटना आहे. प्रभू येशू आणि त्याचे शिष्य एका डोंगरावर जाऊन बसतात आणि येशू ख्रिस्त दृष्टी वर करून पाहतो तो लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागोमाग चाललेला असतो. येशू ख्रिस्त त्या लोकसमुदायाला पाहतो आणि फिलिपाला म्हणतो, फिलिपा, या लोकांना खायला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या. देवाच्या प्रिय लोकांनो, लोकसमुदाय येशू ख्रिस्ताकडे येत आहे, अजून ते पोहोचलेला नाहीये. त्या लोकसमुदायांपैकी एकही व्यक्ती येशू ख्रिस्ताला येऊन म्हटला नव्हता, आम्हाला जेवण दे, आम्हाला अन्न दे, आम्हाला भूक लागली आहे. कोणीच म्हटलं नव्हतं. आणि येशू ख्रिस्त ते लोक येऊन पोहोचण्यापूर्वी, ते लोक येऊन सांगण्यापूर्वी त्या लोकांची जेवणाची व्यवस्था करतो. यावरून समजतं की जे लोक येशूच्या मागोमाग चालतात, जे लोक येशूला फॉलो करतात, त्या सर्व लोकांची येशू काळजी घेतो. आज तुम्हाला चिंता आणि काळजी करायची गरज नाहीये. येशूला तुमची चिंता आहे, येशूला तुमची काळजी आहे. जर येशूची मी मागे जात आहे तर येशू माझ्या सर्व गरजा पूर्ण करणार. येशू माझी काळजी घेणार. आणि त्या 5,000 लोकांना येशूने जेवण घातलं. कोणत्या लोकांना जेवण घातलं? जे लोक येशूच्या मागोमाग चालले होते. तुम्ही देखील येशूच्या चिन्हाच्या मातकारांचा अनुभव घेतलेला आहे. येशू प्रार्थना ऐकतो हे तुम्हाला माहित आहे. फक्त तुमचं माझं काम आहे येशूच्या मागोमाग चालणं. आज विचार करूया, आपण जगाच्या मागे चाललो आहोत, सैतानाच्या मागे चाललो आहोत की येशूच्या मागे चाललो आहोत? जर मी येशूच्या मागे चाललो आहे तर मला चिंता काळजी करायची गरज नाही, कारण येशूला माझी काळजी आहे. येशूला माहित आहे नोकरीची गरज आहे, येशूला माहित आहे पैशाची गरज आहे, येशूला माहित आहे घराची गरज आहे, येशूला माहित आहे एका वराची वधूची गरज आहे. येशू त्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे, कारण येशूला आपल्याला काय पाहिजे हे माहित आहे. फक्त आपण येशूच्या मागोमाग गेलं पाहिजे.